महामार्गावर जॅक टाकून लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश, 2 आरोपी जेरबंद, 4 गंभीर गुन्हे उघड. सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने महामार्गावर प्रवाशाच्या वाहनासमोर जॅक टाकून वाहन थांबवून दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत नातेपुते पोलीस ठाण्यातील 2 आणि मोहोळ पोलीस ठाण्यातील 2 असे एकूण 4 गंभीर गुन्ह्याची उकल करण्यात आली असून आरोपींकडून सुमारे 5,08,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 21 जून 2026 रोजी साताराची एक फॅमिली फलटण मार्गे पंढरपूर येथे जात असताना पहाटेच्या सुमारास नातेपुते गावाजवळ बायपासला काही अज्ञात इसमांनी त्यांच्या कारसमोर एक जॅक टाकून कारचा अपघात होईल किंवा कार थांबेल अशा पद्धतीने त्यांना फोर्सफुली थांबवलं. त्या जॅकमुळं कारचा टायर फुटला आणि कार थांबली. जशी कार थांबली तशी या 4 लोकांनी त्यांच्यावर अटॅक करून संबंधित कुटुंबाच्या म्हणजे त्या कुटुंबातील महिला वगैरे सुद्धा गाडीमध्ये होत्या, त्यांचं सोनं वगैरे चाकू लावून सोनं काढायला लावलं आणि फोर्सफुली ते सोनं आणि मुद्देमाल चोरून घेऊन गेले. या अनुषंगाने नातेपुते पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा या 4 लोकांच्या विरोधात दाखल करण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी तपास करून 2 आरोपी यामध्ये सहभागी असलेले 2 आरोपी तात्काळ पकडलेले आहेत. यांना अटक करण्यात आलेली आहे. यांच्या चौकशीमध्ये एकूण 6 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत. सदरील गुन्ह्यामध्ये दरोड्याचे सेक्शनसुद्धा वाढवण्यात आलेले आहेत. या दोन्ही आरोपींकडून एकूण 5,08,000चा पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि इतरही 4 गुन्हे यांनी केल्याची कबुली आहे, ज्यामध्ये 1 दरोडा आणि 3 जबरी चोरी आपल्या जिल्ह्यात केल्याची कबुली हे देत आहेत. पुढील तपासामध्ये अजूनही आरोपी आणि अजून काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. या अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी जे वाहन चालवत आहेत, जे प्रवासाला निघाले, त्यांनी काय काळजी घ्यावी? जे वाहन चालवत आहेत, विशेषतः कुटुंबियांसोबत जात आहेत, यांनी तात्काळ 112ला फोन करणं अपेक्षित आहे. कारण या स्पेसिफिक घटनेमध्ये असं जाणवलं की घटना होऊन 2 तासांनी मग त्यांनी 112ला फोन केला. तात्काळ 112ला फोन केला तर लगेचच नाकाबंदी लावून अशा लोकांना तात्काळ जिथल्या तिथे पकडता येईल आणि पोलीस मदत 5 ते 10 मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे नागरिकांनी अशी कुठली अचानक घटना झाली तर 112ला तात्काळ फोन लावावा पोलिसांना. आपल्याला जिथे कुठे भीती वाटत असेल, कुठे संशयित लोक थांबलेले दिसत असतील तर तिथून पोलिसांना संपर्क करावा, जेणेकरून तात्काळ पोलीस मदत आपल्याला घटना होण्या अगोदरच मिळू शकेल, असे आवाहन मी सर्व जनतेला करतो. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.